नमस्कार, मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फूडी अमृता. मित्रांनो, तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. माझ्या व्हिडिओला आवडला तर लाईक करा. इतर व्हिडिओही माझे जाऊन तुम्ही चेकआउट करा माझ्या चॅनलवर आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत. आणि एका मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी प्लीज हेल्प करा. आम्ही अलिबागवरून नागावला जात होतो आणि रस्त्यात तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल दिसतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कोकणी पदार्थांचे, त्यानंतर पापड वगैरे या सगळ्याचे स्टॉल दिसतील. तसा एक फूड बाजार नागाव ते अलिबागच्या रोडमध्ये होता. मी म्हटलं प्रेक्षकांना की चला या निमित्ताने फूडच्या संदर्भातला अजून एक नवा पैलू तुम्हाला, एक नवीन जागा तुम्हाला बघायला मिळेल. ॲक्च्युली हे फूड स्टॉल मी कोकणात प्रत्येक ठिकाणी बघितलेत, इतर महाराष्ट्रामध्ये मी फिरली आहे, पण या फूड बाजारसारखे बाजार मी कुठं बघितलेले नाही आहेत एक्सेप्ट कोकण. तर बघूयात आपण की इथं नक्की काय काय मिळतं आहे. तिथं खूप सारे मसाल्याचे प्रकार होते आणि लोणच्याचे खूप सारे प्रकार होते तिथं. तर मी ताईंना विचारले, हे कोण बनवतं मॅडम? महिला बचत गट. अच्छा, बचत गटाचे. छोटे छोटे गृहोद्योग असतात, त्यांच्याकडून आपण बनवून घेतो लोणचं. ओके. लोणचं आणि बाकीचे सगळं मसाले, पिठं, पावडरी हे आम्हीच बनवतो. जेवढं आम्हाला शक्य तेवढं आम्ही बनवतो. ओके. तिथं खूप साऱ्या प्रकारची लोणची होती. एकतर लोणचा हा माझा प्रकार नाही आहे, म्हणजे मी खात नाही जास्त लोणचं, पण लोणच्याचे होते, मसाल्याचे पदार्थ होते, पोहे पण वेगवेगळ्या पद्धतीचे बघितले मी तिथं. नाचणीचेही पोहे होते, कॅन यू इमॅजिन, नाचणीचे पोहे. आणि त्यानंतर सांडग्याचे प्रकार होते. आता सांडगे म्हणजे प्रत्येक ठिकाणी, जास्त करून विदर्भात हा पदार्थ खूप खाल्ला जातो. आणि सांडग्याचं कालवण घरी आई बनवते, तर ते तिने आईने घरीच बनवलेले असतात, पण मी इथून थोडेसे घेतले कारण ते खूप छान लागतात. मला थोडासा आवाज आला म्हणून मागं बघितलं, तर मागं काही बायका पॅकिंग करत बसल्या होत्या. त्यांचेच प्रोडक्ट ते पॅक करत होत्या. मागच्या साईडला त्यांचा सगळा पूर्ण असा कारखाना आहे आणि हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे. तिथं तुम्हाला पापडाचे वगैरे किमती दिसून येतील. सगळ्या प्रकारचे पापड तिथं मिळतात, सगळ्या. मला असं वाटलंही नव्हतं की याचा पण पापड बनवू शकतो. पापडाचाच वेगळा काही प्रकार मिरगुंड. आता हे मिरगुंड काय असतं, ते पापडासारखंच दिसत होतं, त्याच्यामुळं मी त्याला पापडच म्हणलं. तिकडे कुरडईचे पण खूप सारे प्रकार होते. तांदळाची कुरडई, मसाला बटाटा कुरडई आणि सगळ्यात महत्त्वाची गहू कुरडई, जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे अशा. त्यानंतर आमरस होता, त्यानंतर आवळ्याचा ज्यूस. अरे भरपूर व्हरायटीज, बरंच काय काय होतं. तळून खायचं पण होतं आणि साधं पण होतं. उपासाचंही होतं, साबुदाणा कुरडई वगैरे. तर असं सगळं तिकडं होतं. नॉनव्हेजमध्ये सुद्धा तिथं तुम्हाला मच्छीचे पापड होते. आय कांट बिलीव्ह की प्रत्येक मच्छीचा पापड होता तिथं. की असं पण असू शकतं की मच्छीचे पापड असतात. आणि मंडळी, तुम्हाला वाटेल की हे सगळं खूप महागात आहे. अजिबात नाही हां, हे सगळं खूप स्वस्तात होतं आणि रिजनेबल रेटमध्ये. हे बघा, इथं सगळे मच्छी पापड आहेत, सगळे मच्छी पापड आहेत कुठल्याही प्रकारचे. देवा, मी कधीच बघितले नाही तेवढे पापड, आणि तेही रिजनेबल रेटमध्ये. तर मी तिथं मनीषा ताईंना म्हणलं की आमच्यासारखी जी जनता आहे, जी कधीतरी कोकणात येते, तर कोकणातलं हे जे ऑथेंटिक पदार्थ आहेत ते आम्हाला कसे मिळतील. जर समजा कोकणात गेलोच नाही आम्ही आणि तुमच्याकडून आम्हाला प्रोडक्ट्स मागवायचे असतील, तर तुम्ही डिलिव्हरी त्याची देता का सगळीकडं महाराष्ट्रामध्ये? तर ताईंनी मला चकितच केलं आणि त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवणार आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही या वस्तू सगळ्या पुरवतो कशा आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. हा बघा, आता इथं चॉकलेटचा खजिना, 90sचे किड्स आहेत ना, त्यांचे सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स तुम्हाला इथं मिळतील. म्हणजे आम्हीच हो. आता हे ड्रायफ्रूट्स, काजू वेगवेगळ्या प्रकारचे आणि चिप्स वगैरे इथं सगळं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास येत आहेत, आमरस आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या साऱ्या प्रकारच्या शेवया. मी वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया बघितल्या तिथं. स्ट्रॉबेरी शेवई होती, मँगो शेवई होती आणि पिस्ता शेवई होती. एवढ्या शेवया असतात.
याच्यावर माझा विश्वासच बसला नाही, खरं सांगते. मी चहाप्रेमी आहे आणि चहाप्रेमींना चहा मसाला लागतोच. तिथे 2-3 प्रकारचे चहा मसाले होते. मी शेवटी ताईंनाच विचारलं की मला एक सांगा. ऐक ना, इथं चहा मसाला आहे हां, तर हा माझ्या जरा असं वाटतं मला की हा किंवा हा, मग हा वेगळा. त्यांना विचारू ना पण कुठला चांगला हां, काय मला- प्रेफर करायचा. कारण चहाशी माझं फार घनिष्ठ असं नातं आहे. याच्यामध्ये चहाचा जर का मसाला घ्यायचा असेल तर कुठला चांगला, हा की हा? म्हणजे दोन्ही पण होममेड आहेत. ते एक गृहस्थ आहेत, ते बनवून देतात, चवळीचेच आहेत आपले. आणि हा जो चहा मसाला आहे तो आम्ही स्वतः बनवलेला आहे. अच्छा. दोन्हीमध्ये सेम इन्ग्रेडियंट्स आहेत. सारखेच असतात. अच्छा. म्हणजे सुंठामध्ये दालचिनी, वेलची, काळी मिरी, परत जायफळ सगळं टाकलेलं असतं. आता ती बाहेर बघितलं ना खूप. हां, ते चालू आहे. हो. आणि मला एक सांगा, हे काय आहे? कोकम तेल म्हणजे नक्की काय? कोकम तेल, कोकमच्या फळाच्या ज्या बिया असतात सफेद, हां हां. त्याचं ते तेल असतं. म्हणजे मग ते कशासाठी यूज कशासाठी होतं? जास्त करून पायांच्या भेगांसाठी वापरतात. अच्छा. अतिशय चांगलं आहे आणि लवकर हील होतं. ओके. आणि किंवा वॅसलिन सारखं तुम्ही हाताला, स्किनला पण लावू शकता. काय काय लोक तर चपाती गरम करून त्याला बटर म्हणतात त्याला, अच्छा ते लावून सुद्धा खातात. अच्छा. शिया बटर टाईप आहे ना? तू घेतलं काय? स्किनला साठी आहे ना, हां. आपण एक घेऊया. नमस्ते मॅडम, तुमचं नाव सांगता? माझं नाव मनीषा संजय चौधरी आहे. अच्छा. मी मूळची नागावचीच आहे. माझं माहेर पण नागाव आहे. आणि माझं हे कोकण फूड बाजार आहे. म्हणजे माझ्या दुकानामध्ये ऑल टाईप्स कोकणी फूड अवेलेबल असतात. मोस्टली हे म्हणजे महिलांनी बनवलेले असतात. म्हणजे महिला बचत गटाचे असतात किंवा छोटे छोटे असे गृहोद्योग असतात. ते आमच्याकडे आणून देतात किंवा आम्ही कलेक्ट करतो. आणि मग ते आम्ही व्यवस्थित पॅकेजिंग करून ते सेल करतो. अच्छा. आणि आमच्या दुकानात म्हणजे होलसेल रेट मध्ये आहे. एकदम रेट नाही आहे, इतर दुकानांपेक्षा रेट सुद्धा कमीच आहे. ओके मॅडम, इथं मी अशा काही गोष्टी बघितल्या ज्या ऍक्च्युली पुण्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी त्या मिळत नाहीत, त्या फक्त कोकणात मिळतात. ठीक आहे, तर तुमचा असं काही उपक्रम आहे का की तुम्ही महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी वगैरे देता किंवा तुम्हाला जर समजा कॉन्टॅक्ट केला तर तुमच्याकडच्या आम्हाला वस्तू मिळतील, असं काय आहे का? म्हणजे पुण्यावरून जर समजा मला हे पाहिजे, आता बोरकूट म्हणाला तुम्ही, ते बोरकूट काय ते पण माहित नव्हतं, ते आता तुम्ही सांगितलं म्हणून मला माहित झालं. तर ते जर मी मागवलं तर तुम्ही डिलिव्हरी देता का? हो, आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कुरिअर सेवेने तुम्हाला डिलिव्हरी करू शकतो. ओके. एक तर कुरिअर सेवा करतो किंवा पोस्टाने सुद्धा पाठवतो. ते म्हणजे आम्ही कस्टमरला विचारतो तुम्हाला जे अफोर्डेबल आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कुरिअर करतो. मी आतापर्यंत मसाले, तांदूळ किंवा पापड सुद्धा डिलिव्हर केलेले आहे. फक्त पापड जास्त प्रमाणात करत नाही कारण ते तुटण्याची शक्यता असते आणि मग ते डॅमेज होतात, म्हणून पापड शक्यतो नाही करत. तरी पण जर कस्टमरनी फोर्स केला तर आम्ही देतो. पण मग गॅरंटी ते घेतो. ओके, बरं असं काही आहे का की एक अमाऊंट रेंज आहे त्याच्यानंतर ते प्रोव्हाइड करता? नाही, प्रोव्हाइड करायला मी 500च्या वर किंवा 100ची पण वस्तू प्रोव्हाइड करू शकते तुम्हाला कुरिअरनी. फक्त काय त्याचं मग चार्जेस तुम्हाला परवडणार. म्हणजे डिलिव्हरी चार्जेस? डिलिव्हरी चार्जेस असतात ना, म्हणजे ते आता 1 kg 60 रुपीज आहे मुंबई पर्यंत आणि गुजरात साईडला 120 आहे. मग ते कसं तुम्हाला परवडणार नाही. ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. शहरातल्या गर्दी गोंधळापासून दूर कोकणातलं एकदम शांत जीवन खूप छान वाटतं आणि तिथल्या सगळ्या पद्धती आणि सगळंच कल्चर पूर्ण त्यांचं वेगळं आहे. मला खूप आवडतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू नवीन खाद्य संस्कृती जपण्यासाठी. राम राम मंडळी.